गंगापूर रोडवरील सर्व्हिस सेंटरला आग लागली आणि या आगीत वाहन जळून खाक झाली आहेत. पाहूया सविस्तर बातमी. नाशिक शहरातील गंगापूर रोडलगत असलेलं श्री गुरुजी रुग्णालय याजवळ एक सर्व्हिस सेंटर आहे. त्या सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना आज रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सर्व्हिस सेंटर मधील एक दुचाकी जळून खाक झाली आहे. रात्री 1 वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस गस्त घालत असताना सर्व्हिस सेंटर मध्ये धूर दिसल्याने गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी मोहिते यांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन दलाचे अग्निशमन फायर कॉल वाहक चालक राहिल सय्यद, लीडिंग फायरमॅन विकी मुसळे, SK शिंदे, ताराचंद सूर्यवंशी, फायरमॅन रोशन गांगुर्डे, सार्थक सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र सर्व्हिस सेंटरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.